बॉटल येतं काय कसली बॉटल हे बॅटिंग ह्या नेले नाही ना एक तिकडे हे 12 प्लेयर बोलवतोय दोन्ही 12 प्लेयर बोलव दोन्ही आहे एकच टीम पाण्याची बॉटल नाही पाण्याची बॉटल याचा वाढे का ती आता ही लोक वरती हा? कॅमेरा बांधले वाढे ना उद्देशची टीमचा ना हे 12 समोर आहे. मला फॅन होतो फॅन चांगलं आहे रे दरम्यान सामन्याला सुरुवात होते. प्रथम फलंदाजी करतोय तो सिद्धिविनायक आंबेरी संघाकडून महेंद्र बाबल सर. स्ट्राईक साठी एक ज्येष्ठ खेळाडू. नाही इथे पण आपला तुका पण दरम्यान प्रथम पहिले षटक घेऊन येतोय आपल्या राईट हँड उर्दू विकेट मारा. समोर आहे महेंद्र बाबल सर, ज्येष्ठ खेळाडू आहे. अनुभवांचा भरणा त्यांच्यामध्ये खूप आहे. बरीच वर्षापासून या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये आहेत आपले दत्त महेंद्र बाबल सर. स्ट्राईकला आपल्याला दिसत आहेत. खूप वर्षांचा अनुभव घेऊन आज मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासमोर गोलंदाज आहे, राईट हँड उर्दू विकेट मारा करतोय. एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालंय त्याला. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्फत समोर येते आणि आता मात्र दिशा भरकटतोय. पंचांचा इशारा येतोय हा खराब चेंडूचा. धावसंख्येत भर पडते एका निर्धाव चेंडूनंतर. आता मात्र खराब चेंडूने टाकल्यामुळे एक धावसंख्या वाढते या देवगड सिद्धिविनायक आंबेरी. मात्र विकेट मारा करते. समोर आहे ते महेंद्र बाबर. आता मात्र सुंदर फटका मारायचा होता आणि तेवढा सुंदर फटका मारलाय. झेल काही टिपू शकले नाही. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर आणि खरोखरच म्हणावं लागेल एक सुंदर फटका. पंचांचा 4 धावांचा इशारा येतो आहे. 7 धावा होत आहेत. खरोखरच एक चांगला अनुभव कित्येक वर्षापासून आज या क्रिकेटमध्ये गाभी समाजाच्या मॅच मध्ये सातत्याने खेळत असलेले आपले महेंद्र बाबल सर, त्यांच्याकडून आज चांगलं प्रदर्शन होत आहे फलंदाजीचं. तांबडे चषक आजचा हा पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षातील आजचा हा पहिला सामना चालू आहे मैदानावर. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्फत तेवढा चांगला पॉईंटच्या दिशेने कटवलेला चेंडू क्षेत्ररक्षण होत आहे. मात्र दोन्ही खेळाडू एका धावेवर समाधान मानत आहेत आणि या एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 8 धावा. आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईकला. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्फत समोर. आता मात्र नवीन खेळाडू. जोरदार फटका मारायचा होता लेगच्या दिशेने, परंतु मात्र काही चेंडू तटवता आला नाही. मात्र धावसंख्या कायम तीच राहते. धावसंख्या होते ती 8 धावा. बिनबाद 8. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत समोर आहे नवीन खेळाडू आणि आता मात्र सुंदर फटका स्ट्रेट ड्राईव्ह जातोय. मला वाटतं तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पण होत आहे क्षेत्ररक्षकाकडून आणि एका धावीवर समाधान मानावं लागतंय दोन्ही खेळाडूंना. दरम्यान एका षटकाची समाप्ती होते. धावसंख्या होते बिनबाद 9. सिद्धिविनायक आंबेरी या संघाची बिनबाद 9 धावा होत आहेत एका षटकाच्या समाप्तीनंतर. ही स्पर्धा ही 4 षटकांची असणार आहे याची नोंद सर्व संघाने घ्यायची आहे. तसेच जे काही नियम अटी असतील ते आपल्याला पंच मैदानावर समजून सांगतीलच. हे जे तांबडे चषक स्पर्धा होते आहे त्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपण WTC स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूब माध्यमातून पाहू शकता. लाईव्ह मॅच चालू आहेत. WTC स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूबच्या माध्यमातून आपण या तांबडे चषक याचे थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता घर बसल्या आणि याचा नक्कीच फायदा तांबडेकर उठवतील याची आपण आशा करूया.
आहे तो टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते दत्ताकडून. वारंवार अचूक टप्प्याची गोलंदाजी, मात्र फलंदाजाला चेंडू काही समजत नव्हता आणि त्रिफळाची तोंड पहिला गडीबाद झालेला तो सिद्धिविनायक आंबेरी संघाकडून. पुन्हा एकदा दत्ता आपला राऊंड विकेट मारा करतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा त्रिफळाचित केले. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. आजचा हा पहिल्या दिवसातील पहिला सामना आणि हा मात्र सामना खूपच रोमांचक होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 गडीबाद केले आहे, सततच्या 2 चेंडूवर 2 गडीबाद करतोय आणि मात्र 0 धावांवर गडी बाद होतोय तो राहुल. WTC स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूबच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण तांबर्डे चषक स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. WTC स्पोर्ट्स लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून हे आपल्याला थेट प्रक्षेपण पाहायला मिळत आहे आजच्या या तांबर्डे चषक स्पर्धेचं. आजच्या दिवसातील आजचा हा पहिला सामना आपल्या मंडळाचे हितचिंतक संतोष चौगुले यांचे सुद्धा इथे आगमन झालेले आहेत. तरी त्यांचे मी आमच्या तांबर्डे चषक
खराब खराब चेंडू मिळाला. गोलंदाजी मार्फत समोर आहे महेंद्र बाबुल सर. एक चांगली फलंदाजी करतात एका साईडने संघासाठी आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने तटवलेला चेंडू, मात्र धाव काही घेता आले नाही. चांगलं स्वतः गोलंदाजी व माध्यमातून स्वतः चांगली गोलंदाजी क्षेत्ररक्षण सुद्धा केलं आहे या खेळाडूने. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं या गोलंदाजाने. आपल्या अचूक टप्प्याची गोलंदाजी सुद्धा करतोय हा. धाव संख्या होते ती 15 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 15. सामना चालू आहे तो देवगड 11 बांदेवाडी विरुद्ध सिद्धिविनायक आंबे.
समोर आहे फलंदाज आणि आता मात्र झेल होऊ शकते, परंतु झेल काही टिपता आली नाही. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, चा इशारा येतोय तो. पंचवीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानावर. हॅलो 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 25 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानावर. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या राईट हँड उर्ध विकेट मारा करतोय. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच राहील. लेग साईडला मारलेला फटका, तेवढं क्षेत्ररक्षण होतं. 1 धाव पूर्ण केली आहेत. 2 धावा पूर्ण करतात. या 2 धावेने अतिरिक्त धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 27. शेवटचं आणि अंतिम षटक मैदानावर. सिद्धिविनायक आंबेरी या संघाची धावसंख्या होते 27. 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानावर चालू आहे. गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा जोरदार फटका मारायचा होता, मात्र पंचांचा कुठलाही इशारा नसल्यामुळे हा नक्कीच निर्धाव चेंडू असेल आणि मला वाटते निर्धाव चेंडू निघालाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती आपल्याला देवगड 11 बांदेवाडी या संघाकडून. वारंवार अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजाला चेंडू काही समजला नाही आणि शेवटचं आणि अंतिम षटक टाकतोय पुन्हा एकदा गोलंदाज. आणि आता मात्र सुंदर फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता, परंतु चांगल्या क्षेत्ररक्षणामुळे हा गडी बाद होतोय. दरम्यान 4 षटकांचा खेळ संपला आहे. 4 षटकांमध्ये 3 गडी बाद, 28 धावा जमवता आल्या त्या देवगड सिद्धिविनायक आंबेरी या संघाला आणि 29 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे ते देवगड 11 बांदेवाडी या संघासमोर. एकदम सावध सुरुवात झालेली होती, पहिली फटकेबाजी झालेली होती, मात्र हळूहळू स्कोअर बोर्ड वाढवता 28 धावांपर्यंत मजल मारू शकला. 28 धावांपर्यंत मजल मारू शकला तो सिद्धिविनायक आंबेरी हा संघ. चांगली सुरुवात झाली होती, परंतु गडी बाद होत गेल्यामुळे थोडीशी धावसंख्येत कमी झाली. त्यानंतर पुन्हा एकदा फटकेबाजी करून 28 धावांपर्यंत धावसंख्या उभारू शकले ते सिद्धिविनायक आंबेरी संघ. आणि देवगड 11 बांदेवाडी या संघासमोर 29 धावांचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. तांबडेक चषक लाईनमनचं काम पाहतात मला इथून दिसण्यात येते. त्याप्रमाणे कौशिक जोशी दिसत आहेत, आदित्य केळुसकर, तसेच रोशन. अजून कोणाचं नाव राहिलं असेल तरी पण चांगलं एक लाईनमनचं काम बनत आहे भर उन्हामध्ये. हे आपले तांबडेकचे आपले सर्व खेळाडू, तसेच नाना निवतकर हे सुद्धा लाईनमनचं काम पाहत आहेत. तिकडे पंच म्हणून आपल्याला काम पाहत आहेत ते प्रसाद तारी दिसतोय आपल्याला स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला दिसतोय नंदू कांदळगावकर, तसेच अजय सने स्कोअरबोर्डचं काम पाहतोय योगेश. धन्यवाद सर्वांचे. एक तांबडेक चषकासाठी आपल्या सर्वांना सहकार्य करतात हे सर्व खेळाडू. बाळू केळुसकर हे सुद्धा तिकडे आहेत, लाईनमनचं काम पाहत आहेत. दीपक कांदगावकर, मालडकर, दादू सुद्धा तिकडे आहे, दादू मालडकर लाईनमनचं काम पाहत आहे. स्टॉल लावले मयूर स्पोर्ट्स, ज्याला कोणाला टी शर्ट पाहिजे कुठे, तसेच कोणाला जर टी शर्ट्स हवं असेल तर मयूर स्पोर्ट वासुदेव मुनगेकर आपल्याला समोर स्टॉल लागला दिसेल की तिथे टी शर्ट आपल्याला अवेलेबल आहेत. कृपया खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे याची. तसेच ही स्पर्धा WTC स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह दिसते आहे, याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्यायची आहे. दरम्यान पहिला सामना सुरू होता तो देवगड 11 बांदेवाडी विरुद्ध सिद्धिविनायक आंबेरी या दोन्ही संघांमध्ये.
प्रथम फलंदाजी केली होती सिद्धिविनायक आंबेरी या संघाने आणि 28 धावांपर्यंत मजल मारता आली होती या संघाला आणि 29 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे ते देवगड 11 बांदेवाडी या संघासमोर. दरम्यान सिद्धिविनायक आंबेरी या संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अजूनही या दिवसातील बरेच सामने मैदानात होणार आहेत. कृपा करून सहकार्य करा मंडळाला, कारण पहिलेच वर्ष आहे त्यामुळे थोडंसं ज्याप्रमाणे नियोजन केलं आहे त्याप्रमाणे हे सामने व्हायला पाहिजे. यासाठी थोडी सहकार्य करा हे नक्कीच आम्ही तांबडेकच्या वतीने आपल्याला विनंती करतो. यानंतरचा होणारा सामना आहे तो VRCC आनंदवाडी तसेच वाडातर 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅव्हेलियनशी संपर्क साधायचा आहे. VRCC आनंदवाडी विरुद्ध वाडातर 11. दरम्यान देवगड 11 बांदेवाडी आणि आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहे, नाहीतर अतिरिक्त एक धाव वाढवण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यायची आहे. देवगड 11 बांदेवाडी या संघाकडून दोन्ही फलंदाज मैदानात जाताना सलामीवीर देवगड 11 बांदेवाडी या संघाकडून जे सलामीला जात आहेत ते उद्देश म्हणून त्यांनी गेल्या सामन्यामध्ये 41 धावाची अशी विस्फोटक फलंदाजी केलेली होती आणि तोच फलंदाज आता मैदानात जातो आहे. उद्देश आणि रोशन दोन्ही एक विस्फोटक फलंदाज मैदानावर. उद्दिष्ट आहे ते 29 धावांचं. दरम्यान पंच म्हणून काम करतात आपल्याला स्ट्राईकला दिसत आहेत प्रसाद तारी वाडातर तसेच नंदू गांधवकर नॉन स्ट्राईकला तांबडिंग मधून. पंचांना विनंती करतो की जेवढा सामना त्वरित सुरू होईल याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे, कारण अजूनही बरेच सामने यानंतर होणारे आहेत. पहिलं वर्ष असल्यामुळे थोडंसं ज्या प्रकारे नियोजन केलं आहे त्याप्रमाणे होणं हे खरोखरच गरजेचं आहे. दरम्यान स्ट्राईकला आहे रोशन आणि नॉन स्ट्राईकला आपल्याला दिसतोय उद्देश. प्रथम गोलंदाजी करतोय वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय तो. सिद्धिविनायक आंबेरी याच्या 12व्या खेळाडूंनी पॅव्हेलियनशी संपर्क साधायचा आहे. हे सामने आपल्याला WTC स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण पाहायला मिळतं यूट्यूबच्या. सारंग वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन येतोय. दुसऱ्यांदा फलंदाजी करणं खूप कठीण असतं असं बोलतात, परंतु 29 धावांचं उद्दिष्ट घेऊन उतरलेले आहेत मैदानावरती. बघूया कितपत मजल मारू शकतात ते देवगड. सुंदर फटका, तेवढंच चांगलं लेगच्या दिशेने तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धावा दोन्ही संघ मात्र 1 धावांपासून रोखू शकले नाहीत. दोन्ही खेळाडूंनी 1 धावा पूर्ण केली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या होते ती धावसंख्येचं खातं खुललं आहे. 1 धाव होते. उद्दिष्ट आहे ते 29 धावांचं. पुन्हा एकदा सारंग आपल्या वैयक्तिक ओव्हर द विकेट मारा समोर आहे तो विस्फोटक फलंदाज. सुंदर फटका मारायचा होता परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाजाकडून आणि धाव कधी घेता आली नाही. 1 धाव होत आहे. पहिलं षटक चालू आहे. उद्दिष्ट आहे ते 29 धावांचं. सामना चालू आहे तो. सारंग पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्फत समोर आहे. उद्देश मात्र पंचांचा नोचा इशारा येतोय आणि नक्कीच फ्री हिटचा इशारा येतोय पंचांचा. फ्री हिट आहे. जर नो बॉल असेल तर फ्री हिट आहे. हा पण मंडळाचा नियम आहे. त्याप्रमाणे फ्री हिटचा कितपत फायदा उठवतो बघूया हा खेळाडू. बघूया फ्री हिटचा कितपत फायदा उठवतोय. दरम्यान सारंग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत समोर आहे. उद्देश जोरदार फटका, चेंडू जातोय सीमारेषे पार. लेग साईडच्या दिशेने मारला चेंडू. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण केली आहे दोन्ही खेळाडूंनी आणि धावबाद होता होता पंचांकडे धावबादचा इशारा होतोय, परंतु मात्र पंचांवर कोणताच परिणाम दिसत नाही आणि 2 धावा पूर्ण केल्या. खरोखरच रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल दोन्ही खेळाडूंचा. 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या होते ती 4. दरम्यान पहिलं षटक चालू आहे. धावसंख्या होते ती 4 बिनबाद 4. उद्दिष्ट आहे ते 29 धावांचं. पुन्हा एकदा सारंग आपल्या गोलंदाजी मार्फत समोर आहे मात्र उद्देश आणि झेल होऊ शकते. बघूया झेल टिपतोय का. मात्र झेल काही टिपता आली नाही. खरोखरच एक अचूक
झेल टिपली असती तर खरोखरच चांगला फलंदाज आज तंबूमध्ये आला असता, परंतु त्याला जीवदान दिले आणि या जीवदानाचा नक्कीच फायदा उठवण्याचा प्रयत्न करेल हा उद्देश. एक चांगला फलंदाज आहे. हे मागच्या स्पर्धेमध्ये त्याने 41 धावांची अशी विस्फोटक फलंदाजी केलेली होती असं मला सांगण्यात येतं. इकडे पुन्हा एकदा सारंग आपल्या गोलंदाजी मार्फत, आता मात्र एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सारंग यांच्या गोलंदाजी मार्फत. समोर आहे खेळाडू आणि आता मात्र सुंदर फटका मारायचा आहे. लेग ऑनच्या दिशेने जातोय चेंडू, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मात्र 2 धावांपासून रोखता आलं नाही दोन्ही फलंदाजाला आणि या 2 धावा पूर्ण केल्या आहेत. दरम्यान या 2 धावांबरोबर धावसंख्या होते ती 7 धावा, बिनबाद 7. उद्दिष्ट आहे ते 29 धावांचं. 24 चेंडू आणि 29 धावांचं उद्दिष्ट आहे ते देवगड 11 बांदेवाडी या संघाला. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. दरम्यान रोशन स्ट्राईकला गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा सारंग आणि आता मात्र सुंदर फटका. झेल होऊ शकते, क्षेत्ररक्षक जातोय झेल खाली, मात्र झेल काही टिपता आली नाही. लेगॉनच्या दिशेने मारलेला फटका मात्र 2 धावा पूर्ण केल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये ताळमेळ दिसत नसल्यामुळे भरपूर फटका बसतोय तो सिद्धिविनायक आंबेरी या संघाला. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 9 धावा होत आहेत, बिनबाद 9. क्षेत्ररक्षणामध्ये ताळमेळ नसल्यामुळे खरोखरच एक झेल सुटली होती, त्यानंतर आता पुन्हा एकदा एक झेल सुटली होती. म्हणजे ताळमेळ नसल्यामुळे धावसंख्या वाढते. 9 धावसंख्या होते एका षटकाच्या समाप्तीनंतर. उद्दिष्ट आहे ते 29 धावांचं. तांबडे चषक गाभी समाज मर्यादित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा वर्ष पहिलं आणि आजच्या हा पहिल्या वर्षातील आजचा हा पहिल्या दिवसातील पहिला सामना पाहायला मिळतो आपल्याला. देवगड 11 बांदेवाडी विरुद्ध सिद्धिविनायक आंबेरी. गोलंदाज कोण आहे? गोलंदाज दरम्यान वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय प्रवीण. बघूया 29 धावांचं उद्दिष्ट आहे आपल्याला. संघाला कितपत धावा देतोय? 29 धावांचं उद्दिष्ट आहे. दरम्यान 9 धावा होत आहेत. 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे ती देवगड 11 बांदेवाडी संघाला. 18 चेंडू आणि 20 धावा. 9 धावा होत आहेत, बिनबाद 9 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा प्रवीण आपल्या गोलंदाजी मार्फत राईट हँड उर्दू विकेट मारा. समोर आहे तो उद्देश, एक चांगली फलंदाज आहे तो देवगड या संघाकडून. आता मात्र चेंडू पंचांचा इशारा येतो, हा खराब चेंडू. या अतिरिक्त धाव वाढते, धावसंख्या होते ती 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10. सामना चालू आहे तो देवगड 11 बांदेवाडी विरुद्ध सिद्धिविनायक आंबेरी या संघामध्ये. प्रथम फलंदाजी केली होती ती सिद्धिविनायक आंबेरी या संघाने आणि 29 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं. आणि आता मात्र जोरदार फटका मारायचा होता, मात्र लेग साईडला जातो चेंडू. 1 धाव पूर्ण करतोय आणि मात्र 2 धावा पूर्ण केल्या आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 12 धावा, बिनबाद 12 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. VRCC आनंदवाडी विरुद्ध वाडातर 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी पॅव्हिलियनशी संपर्क साधायचा आहे नाणेफेकीसाठी. VRCC आनंदवाडी विरुद्ध वाडातर 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅव्हिलियनमध्ये संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण आपल्या गोलंदाजी मार्फत. समोर आहे तो उद्देश आणि आता मात्र जोरदार फटका मारायचा होता, परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळतोय प्रवीण यांच्याकडून गोलंदाजी मार्फत. दरम्यान आता मात्र झेल होऊ शकते. महेंद्र बाबल सर जात आहेत चेंडूवर आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्यांच्याकडून.
एक धावेवर रोखलाय दोन्ही खेळाडूंना आणि या एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 13. बीड बाद 13 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आपले तांबडे कमिटी सभासद गुरु पराडकर यांचे सुद्धा मैदानात पॅव्हलियनमध्ये आगमन झाले आहे, तरी त्यांचे सुद्धा मी तांबडेच्या वतीने आभार मानतो. पुन्हा एकदा प्रवीण आपल्या गोलंदाजी मार्फत समोर आहे रोशन. आणि आता मात्र सुंदर फटका, चेंडू जातोय सीमारेषे पार, झेल होऊ शकते, झेल खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि मात्र सुंदर झेल टिपलाय आणि पहिला धक्का बसतोय तो देवगड 11 बांदेवाडी या संघाला. जो खेळाडू झेलबाद होईल त्याची जागा घेण्यासाठी जो खेळाडू जाईल तो नेहमी स्ट्राईकला जाईल असा मंडळाचा नियम आहे, तेव्हा याची नोंद घ्यायची आहे. झेलबाद झाल्यानंतर जो खेळाडू त्याची जागा घेईल त्याने स्ट्राईकलाच जाणं गरजेचं आहे. दरम्यान पहिला धक्का बसतोय रोशनच्या रूपात या देवगड 11 बांदेवाडी या संघाला. नाणेफेकीसाठी आलेले दोन्ही खेळाडू, दोन्ही संघ आनंदवाडी विरुद्ध वाडातर. कृष्णा मालेडकर यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकी करून घ्यायचं आहे. दरम्यान या पुढचा सामना आहे तो VRCC आनंदवाडी विरुद्ध वाडातर 11 या दोन्ही संघांमध्ये. पुन्हा एकदा प्रवीण आपल्या गोलंदाजी मार्फत. आता मात्र एक सुंदर आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या आंबेरी या संघाकडून. राईट हँड ओव्हर द विकेट. समोर आहे नवीन खेळाडू, मात्र सुंदर तेवढ्याच चांगल्या पद्धतीने हात तटवलेला चेंडू. 2 धावा पूर्ण केल्या आहेत, मात्र पंचांचा काही इशारा येतोय का बघूया आपण. ओके, 2 धावा पूर्ण होत आहेत. आनंदवाडी धावसंख्या होते ती 15. यानंतर होणार सामना VRCC आनंदवाडी विरुद्ध वाडातर 11. वाडातर या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम वाडातर या संघाने टॉस जिंकलेली आहे. आणि आता मात्र सुंदर फटका, स्ट्रेट ड्राइव्ह जातोय, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दोन्ही खेळाडूंना एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि एका धावसंख्या होते ती 16. एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या होते 16. यानंतर होणारा सामना आहे तो VRCC आनंदवाडी विरुद्ध वाडातर 11. वाडातर 11 या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून वाडातर या संघाने नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. दरम्यान सामना चालू आहे तो देवगड 11 बांदेवाडी विरुद्ध सिद्धिविनायक आंबेरी या संघांमध्ये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 16. 16 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आले आहेत ते. एक अनुभव असलेले, बरेच वर्ष क्रिकेट क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले आपले महेंद्र बाबल सर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येत आहेत. समोर आहे नवीन फलंदाज. धावसंख्या 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे ते देवगड 11 बांदेवाडी या संघाला. 12 चेंडू आणि 13 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येत आहेत महेंद्र बाबल. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतायत. समोर आहे तो नवीन फलंदाज. बघूया कितपत गोलंदाजी करतात, संघासाठी धावसंख्या रोखण्यात यश मिळते काय. आणि तेवढा फटका, चेंडू जातोय आता मात्र सीमारेषे बाहेर आणि पंचांत प्रसाद तारी यांचा इशारा येतो हा 4 धावांचा. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या आता मात्र एक जलद गतीने वाढते. धावसंख्या होते ती 20 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा. पुन्हा एकदा महेंद्र बाबल आपल्या गोलंदाजी मार्फत. आता मात्र एक निर्धाव चेंडू काढण्यात यश येत आहे. महेंद्र बाबल आपल्या राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतायत. समोर आहे नवीन फलंदाज. आणि आता मात्र सुंदर फटका, ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, क्षेत्ररक्षक जातोय चेंडूकडे, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र 2 धावापासून रोखू शकला नाही हा क्षेत्ररक्षक. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या होते ती 22. एक गडी बाद 22 धावा देवगड 11 बांदेवाडी या संघाची. पुन्हा एकदा
महेंद्र बाबल राईट आणि उर्दू विकेट मारा. समोर पुन्हा एकदा एक गुगली टाकण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे, मात्र तेवढा चांगला चेंडू समजून घेऊन फटकावलेला आहे. मात्र 1 धाव पूर्ण केली आहे दोन्ही फलंदाजांनी. तसेच आपल्या मंडळाचे आपले कार्यरत आणि आपले कणखर नेतृत्व असे सागर सने सुद्धा आपल्या इकडे आलेले आहेत, तेव्हा मी त्यांच्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. पुन्हा एकदा महेंद्र बाबल सर, पुन्हा एकदा फटका आणि मला वाटतं लेगच्या आधी झेल होऊ शकते. शतरक्षक झेल खाली आणि झेल बाद झाला आहे. सुंदर फटका होता, सीमारेषेकडे झेल टिपलाय आणि गडी बाद होतोय. हा दुसरा धक्का बसतोय तो देवगड 11 बांदेवाडी या संघाला. धावसंख्या होते 23 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. तिसरे षटक चालू असताना 23 धावा. दरम्यान 6 धावांची अजूनही गरज आहे. ते देवगड 11 बांदेवाडी या संघाला जिंकण्यासाठी 6 धावा. बघूया महेंद्र बाबल सर कितपत गोलंदाजी करतायत. 6 धावांची अजून गरज आहे. 1 षटकाचा खेळ बाकी आहे अजून. 7 चेंडू आणि 6 धावा. 7 चेंडू 6 धावा. 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे देवगड 11 बांदेवाडी या संघाला. बघूया कितपत चांगली गोलंदाजी करतायत ते महेंद्र बाबल सर संघासाठी. 7 चेंडू 6 धावा. समोर आहे नवीन फलंदाज सागर. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा राईट आणि उर्दू विकेट मारा करतायत महेंद्र बाबल. समोर आहे सागर. जोरदार फटका मारायचा होता, चेंडू जातोय निर्धाव. पंचांचा इशारा. दरम्यान धाव बाद होतोय. दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ नसल्यामुळे एका खेळाडूला आज गडी बाद होतोय, धाव बाद होतोय. सागर स्ट्राईकला गेलेला होता. आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावा. शेवटच्या आणि अंतिम षटक मैदानात देवगड 11 बांदेवाडी या संघाला 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. या अगोदर अचूक टप्प्याची गोलंदाजी केली होती दत्ता आणि संघासाठी सुद्धा आता फलंदाजीसाठी जातोय तो दत्ता. बघूया संघासाठी काय करतोय. 6 चेंडू 6 धावा. दोन्ही खेळाडूंना विनंती आहे की जर कंपल्सरी चेस करायचा आहे. 6 चेंडू 6 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानात. प्रथम फलंदाजी करताना सिद्धिविनायक आंबेरी या संघाने 28 धावा केल्या होत्या आणि 29 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं. गोलंदाज कोण आहे? गोलंदाज दरम्यान शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतोय तो बाबल. 6 चेंडू 6 धावा. बघूया संघासाठी कितपत चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण लावून घेतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत आहे थोडाफार. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. दोन्ही खेळाडू मात्र मैदानात नवीन दिसत आहेत ते देवगड 11 बांदेवाडी या संघाकडून. या अगोदर अचूक टप्प्याची गोलंदाजी केली होती दत्ता आणि आता मात्र स्ट्राईकला पुन्हा दिसतोय. बघूया संघासाठी काय करतोय. 6 चेंडू 6 धावांचं उद्दिष्ट पार करतोय की तेवढ्या चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते सिद्धिविनायक आंबेरी या संघाकडून. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ बाकी. यानंतर होणारा सामना आहे VRCC आनंदवाडी विरुद्ध वाडातर 11. वाडातर 11 याने नाणेफेकीचा कौल वाडातर 11 यांच्या बाजूने लागला होता. त्यांनी काय कळवलं का काय घेतलं. वाडातर 11 या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे ते VRCC आनंदवाडी या संघाला. पुन्हा एकदा बाबल राईट हँड उर्दू विकेट मारा. समोर आहे दत्ता आणि आता मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी. चेंडू काही समजला नाही फलंदाजाला आणि आता मात्र 5 चेंडू आणि 6 धावा. तांबेडेक चषक मधील आजचा हा पहिलाच सामना आणि खरोखरच हा पहिला सामना आज रोमहर्षक आपल्याला पाहायला मिळतोय. अटीतटीचा पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 6 धावा. अचूक टप्प्याची गोलंदाजी म्हणावी लागेल या गोलंदाजाकडून. पंच म्हणून नंदू कांदळकर आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते प्रसाद तारी काम करतायत. पुन्हा एकदा दत्ता एक अचूक टप्प्याची गोलंदाजी केली होती. आता मात्र संघासाठी काय करतोय पाहूया. आणि आता मात्र सुंदर फटका लेग ऑनच्या दिशेने मारलेला फटका. तेवढा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूकडे. 1 धाव पूर्ण केली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे मात्र 2 धाव पूर्ण करण्यात यश मिळते दोन्ही फलंदाजांना. आणि या 2 धावेने आता मात्र संघाची धावसंख्या होते 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 4 धावा. देवगड 11 बांदेवाडी या संघाला 4 चेंडू आणि 4 धावा.
खरोखरच उद्दिष्ट कमी असताना सुद्धा एक अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ती सिद्धिविनायक आंबेरी या संघाकडून वारंवार एक ज्येष्ठ खेळाडू त्यांचे आहेत गोलंदाजी करताना आपल्याला दिसत आहेत. अचूक टप्प्याची गोलंदाजी. पंचांकडे जोरदार अपील आहे, मात्र पंचांवर काही परिणाम नाही. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर आणि मात्र पंचांचा इशारा येतोय तो पंचांनी इशारा करायचा आहे की लेग बाईज. पंचांनी इशारा करायचा आहे की ही धावसंख्या लेग बाईज मध्ये आहे. लेग बाईज मध्ये सॉरी ओके 4 धावा मिळतात आणि दरम्यान हा संघ विजयी होतोय. तो देवगड 11 बांदेवाडी हा संघ. खरोखरच अचूक टप्प्याची गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं सिद्धिविनायक आंबेरी या संघाकडून. ज्येष्ठ खेळाडूंचं भरणं असलेली ही टीम संघ होता तो सिद्धिविनायक आंबेरी हा संघ. मात्र खरोखरच चांगलं कामगिरी केली या खेळाडूंनी. अचूक टप्प्याची गोलंदाजी, मात्र धावसंख्या कमी असल्यामुळे या पुढचा होणारा सामना आहे तो VRCC आनंदवाडी विरुद्ध वाडातर 11.